बॅटिंग करा. ही मॅच आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये. तिथे तुम्ही धामणी गावातीलच एक गोड आवाज ऐकतायत अवी सावंत सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच भरत जाधव सर, त्यांच्या गोड वाणीतून मागील मॅचचं समालोचन आपण पाहिलं. बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारी लढत आपण पाहता. एका बाजूला आपली मत्रेवाडी विरुद्ध जय भवानी 11 करपेवाडी संघ. एक रोमांचक स्थितीमध्ये असणारा सामना होता. मागील मॅच आपण पाहिली. एका बाजूला सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघ आणि एका बाजूला जय भवानी 11 करपेवाडी संघ. तो कॅच जर पकडला असता तर आजचं चित्र वेगळं असतं, पण चुकीला माफी नाही म्हणतात ना, तसंच काहीतरी आपल्याला दिसून आलं या मागील मॅचमध्ये. तो झेल सुटला, त्या झेलचं रूपांतर 6 मध्ये झालं आणि कुठेतरी या ठिकाणी पराभूत संघ झाला सिद्धनाथ फायटर्सपासून. मी सरचं स्वागत करतो. जाऊया आता तिसऱ्या फेरीची लढत आपल्या भेटीला आली आहे. आपली मत्रेवाडी विरुद्ध जय भवानी 11 करपेवाडी संघ. जिंकेल तो थेट डायरेक्ट बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र ठरेल. चला स्पीडअप करायचं आहे. पंच ब गटामधून काल आपण पाहिलं त्रिमूर्ती 11 सलतेवाडी संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालाय. आत्ताचा अ गट चालू आहे, त्यामधून आता कोण जाईल, कोण असेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी आयोजित आई भराडी माता चषक मधला दुसरा संघ जो की बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र होईल, ही आता येणारी मॅच आपल्याला सांगून जाईल. तसेच संपूर्ण स्पर्धा GTC लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रेक्षकांना दाखवण्यात येत आहे. जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनाच्या अंतकरणापासून आई भराडी माता चषक 2026च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. तसेच आलेले मान्यवर तसेच सगळं क्रिकेट प्रेमींना मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बारके असेल तर दुसऱ्या बाजूला अतुल चव्हाण. बॉलिंग मार्कवरती दीपक. पहिला चेंडू लॉफ्ट केलाय ऑनसाइड दिशेला. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी हल्ला चढवलाय पहिल्याच चेंडूवरती आणि जी सुरुवात पाहिजे होती ती आपल्याला दिसून आली. आणि पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय अतुल यांनी. पाटण तालुका क्रिकेटचा आयकॉन प्लेअर म्हणून ओळखला जातो अतुल चव्हाण. एका बाजूला बारक्या हार्ड हिटर. ही दोघं जोडी म्हणजे आपल्या संघासाठी भरपूर मॅचेस त्यांनी जिंकून देण्यामध्ये महत्त्वाचं योगदान राहिलंय. बारके असेल, अमित असेल, अतुल असेल, कॉम्बिनेशन चांगलं या टीमचं. आणि एका बाजूला विचार केला तर जय भवानी 11 करपे देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा खेळ राहिलाय त्यांचा. पुढचा चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. यष्ट्यांच्या पाठीमागे डिक्लेअर झोनमध्ये जाताना पाहायला मिळतोय. एक धाव यावरती मिळेल. पुढचा चेंडू फुलटॉस मध्ये जातलेला DS करपे तिथे आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. निधवाबाचा चेंडू पाहायला मिळतोय. कौतुक करेन मी. क्षेत्ररक्षण अगदी चांगल्या रीतीने सजवलेलं पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी सुरेख फटका पाहायला मिळाला. गॅपमधून बेदून काढला. पॉवर प्लेमध्ये ज्या धावा येणं गरजेचं असतं ते आपल्याला पाहायला मिळतंय अतुल यांच्या बॅटमधून. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा आणि लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव पंचांकडून कळवण्यात येते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल दीपक यांना आणि ते आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं.
पुन्हा या ठिकाणी आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन एक धाव मिळते पंचांकडून करण्यात. संघाची धावसंख्या 13 आकड्यावरती. एक षटक समाप्तीनंतर 13 ही धावसंख्या. कमबॅक केलं दीपक यांनी. ज्या पद्धतीचा प्रहार केलेला अतुल यांनी, एक षटकार असेल एक चौकार असेल, त्यानंतर कमबॅक करून दिले आपल्या संघाला. गरज होती कुठेतरी. संघ या ठिकाणी धावा रोखायच्या आहेत आपल्याला. आणि अतुल हे एक चांगले उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. संघासाठी भरपूर मॅचेस त्यांनी या ठिकाणी जिंकवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला आहे त्यांचा. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या स्वतःच्या स्वबळावरती मॅच फिरवलेली तोच तो गोलंदाज अनिकेत आता बॉलिंग मार्कवरती असतील. आणि आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतील बारक्या. खडे खडे बिग हिट मारण्याचं टॅलेंट त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मॅचला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. चांगला चेंडू होता, बॅटच्या रडार मध्ये होता. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय बिग 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 षटकार. चांगली सुरुवात पाहायला मिळते बारक्यांच्या बॅट मधून. अनिकेतवरती हल्ला चढवलाय पहिल्याच चेंडूवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळलाय. कौतुक करावं लागेल अनिकेत यांचं. कमबॅक करून दिलंय. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीचा रडार मध्ये बॉल टाकलेला, फंबल केले मात्र या ठिकाणी बारके यांना रोखून ठेवलंय. चांगला चेंडू होता, गॅप मधून बेंदून काढलाय. ऑफसाईडच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता ती ही धाव या ठिकाणी कंप्लीट केले. मिश्र होता पण याचा काही भुर्दंड लागणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. कौतुक करेन मी या ठिकाणी. सिंगल डबलचा खेळ रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय बारके आणि अतुल यांच्याकडून. चांगला चेंडू यॉर्करमध्ये हाताळलेला. बॅटच्या रडार मध्ये होता. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय बिग 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 षटकार. जेवढे बॉल तुम्ही रडार मध्ये टाकाल ना बारक्या यांच्या, सगळे लॉफ्ट केले जातील सीमारेषे बाहेर. कारण दाखवून दिलंय त्यानं. पहिला चेंडू आणि हा आत्ताचा चौथा चेंडू सेम बॅटच्या रडार मध्ये घेतला, फेकून दिला सीमारेषे बाहेर. संघासाठी महत्त्वाच्या धावा जमवल्या जातात. तिसऱ्या फेरीमधली लढत पाहताय तुम्ही. जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये पात्र लढेल. पुन्हा एकदा बिग हिट होता. उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक तिथे आहे, होते चुकी आणि एकच धाव त्यावरती. आणि उमेश यांच्याकडून ती मिसफील्ड होते. कारण बारक्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यांचा झेल सुटलाय. आता येणार काय ठरवेल बारक्या आपल्या संघासाठी इथून पुढे किती धावा जमवतोय. चांगला चेंडू होता. डाऊन द ग्राउंड. गॅप मधून बेधून काढलाय. साजन आहे तिथे, त्यावरती एकच धाव. आणि षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. धावसंख्या 29 या आकड्यावरती. 2 षटकानंतर 29 ही धावसंख्या पाहायला मिळते. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल असेल, बारके असेल, ओपनिंगला आलेले. दोन्ही षटकामध्ये हल्ला चढवलाय दोन्ही गोलंदाजावरती. दीपक असेल, अनिकेत असेल. षटकार चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते त्यांच्या बॅटमधून. कमबॅक करून द्यावं लागेल आता DK यांना. DS करपे उत्कृष्ट गोलंदाज आपल्या संघासाठी. भरपूर मॅचेस त्यांनी या ठिकाणी जिंकवण्यामध्ये महत्त्वाचं योगदान राहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने.
चांगला चेंडू होता. एक टप्पा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि त्यावरती एकच धाव. कोणता या ठिकाणी भुर्दंड नाही भोगावं लागत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याच पद्धतीचं फेकी आपल्याला पाहायला मिळते. बारके असतील आता स्ट्राईकवरती. मोठे भटके आपण पाहिले मागील ओव्हरमध्ये. फुलटॉस मध्ये चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी सुरेख फटका. ज्या पद्धतीचा फॉर्म आपण दुसऱ्या षटकामध्ये पाहिला तोच फॉर्म आपल्याला DS करपे यांच्यावरती हल्ला करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. लॉफ्ट केलाय पण कुठेतरी या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळतोय. पंचांकडून कोणात येते एक धाव. धावसंख्या 36 या आकड्यावरती. चांगली सुरुवात आहे मत्रावडी संघाकडून. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाइड दिशेला. क्षेत्रस्थिती तिथे आहे. त्याला भेदून जाईल चेंडू सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी चांगली सुरुवात. हल्ला चढवलाय DS करपे यांच्यावरती. अनुभव या ठिकाणी आहे भरपूर पण कुठेतरी बारके यांनी त्यांच्यावरती हल्ला चढवून धावांचा धाव या ठिकाणी जमा केलेली आहे. धावसंख्या 43 या आकड्यावरती. पुन्हा एकदा त्याच दिशेला लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. तसेच माननीय आदरणीय तेजस साळुंके साहेब DJ तेजस यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांच्या मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा गॅप मधून भेदून काल क्षेत्राच्या तिथे आहे आणि फेकी करेल पण त्यावरती कोणती धाव नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. धावा वाचवाव्या लागतील कारण धावसंख्या आता कुठे कमी 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक मार्गस्थ असताना आणि या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 या आकड्यावरती. बिनगडी बाद 49 ही धावसंख्या पाहताय तुम्ही आणि चांगली सुरुवात. आजचा दिवस खरंच चांगला आहे. सगळ्या संघांच्या या ठिकाणी कुठेतरी 50+ धावा आपण पाहतोय सकाळच्या 17 पासून. चला स्पीडअप करायचं आहे. नेक्स्ट बॉलर सुधीर. सगळे अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय आज जय भवानी 11 करपेवाडी संघाकडून. एकटा अनिकेत वगळता सर्व अनुभवी गोलंदाज आज जय भवानी 11 करपेवाडी संघासाठी तारणहार बनण्यासाठी सज्ज आहेत. शेवटचं स्लॉगवरचं षटक स्ट्राईकवरती आता तुम्ही पाहताय अतुल याला ज्याच्या बॅटमधून आपण मोठी फटकीबाजी पाहिली आहे. पहिला चेंडू स्लोअर पद्धतीचा होता. हेलिकॉप्टर उडण्याचा प्रयत्न. गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दिशाहीन गोलंदाजी. कुठेतरी या ठिकाणी हातातून बॉल सुटला आणि त्या ठिकाणी एक डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळते एकच धाव. चांगली गोलंदाजी. स्लोअर मध्ये चेंडू हाताळले जात आहेत. प्रवृत्त केले जात आहे ताकद लावण्यासाठी अतुल यांना. पण अतुलही काही कमी नाही आहे. परफेक्ट लॉफ्ट केला जातोय त्यांच्या बॅटमधून. स्लोअर मध्ये चेंडू हाताळला. साजन आहे तिथे आणि एक धाव घेतले त्यावरती. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट.
पुन्हा एकदा स्लोअर बदा चेंडू चकमा दिलाय फलंदाजाला. गपलत कराय जाणार होता पण सुधीर यांनी ओळखलं. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्लोअर बदा चेंडू हाताला. बॅटची एज लागली आहे. डीके आहे तिथे. एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. चांगली गोलंदाजी. कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती अतुलने प्रहार केला त्यानंतर कमबॅक करून दिले संघाला. पुढचा चेंडू स्लोअर पद्धतीचा खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक 6 जण आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण एका हाताने झेल तिथे टिपलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड आणि मला वाटतं या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा यश मिळाले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव घेताना बारक्याला या ठिकाणी बॅक टू दी डगआउट परतावं लागेल. धावसंख्या पाहायला मिळते. 60 धावा झालेत. 61 धावांचं लक्ष असेल जयभवानी 11 करपेवाडी संघासमोर. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. एक गडी बिनबाद होता या ठिकाणी. चांगली धावसंख्या उभारले बारके आणि अतुल यांनी संघासाठी. वैयक्तिक या ठिकाणी पाहायला गेला तर 14 बॉल 33 धावांची खेळी केली बारके यांनी आणि अतुल यांनी 10 बॉल 26. चांगला खेळ राहिला दोन्ही फलंदाजांचा. संघासाठी ओळखले जातात मोठे फटकेबाजी करण्यासाठी. थँक्यू सो मच. जाऊया टॉस का बॉस या मंचावरती जोडले जातील भरत जाधव सर. टॉस केला जातोय त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी आणि श्री मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1 ड गटातील हा पहिला सामना. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी यायचा आहे. मोरिया 11 मस्करवाडी आणि त्रिमूर्ती स्पोर्ट्स धामणी. बोथ दी कॅप्टन्स टॉस का बॉस वरती यायचा आहे. टॉस केला जाईल पुढील मॅचचा. आपण टॉस का बॉस मंचावरती पाहताय DJ तेजस कराडकर. काय सांगाल कराडकर, आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप सुंदर आहे. आयोजन खूप सुंदर आहे. धामणीकरांच्या वरती खास करून विशेष तुमचं प्रेम आहे. तुम्ही स्पॉन्सरशिप दिले बॉटल. काय सांगाल या सगळ्या संपूर्ण खेळाबद्दल? आज टीम देखील खेळते तुमची. मजा येईल का आज मॅच देखील पाहायला? खूप मजा येईल. जास्त बोलत नाहीत. 1-2 शब्द आहेत त्यांच्याकडे तेवढेच बोलतात. टॉस केला जाईल मोरिया 11 मस्करवाडी. दादा ये लवकर प्लीज. टॉस केला जातोय. कॉल कोणाचा असेल? लय दिवसात नाहीये. पाहुण्यांचा मान राखला पाहिजे. श्री मोरिया 11 मस्करवाडी संघाचा कॉल आहे. Thank you for the picture. Swing the coin. Head is the call. खूप लांब जाऊन हेडच पडलाय. टॉस जिंकलाय. निर्णय काय घ्याल? गोलंदाजी. गोलंदाजीचा निर्णय आहे. पाहुण्यांनी पाहुणचार चांगला घेतलाय परंतु मॅच मध्ये पाहुणचार करू नका. चांगला गेम खेळा. गोलंदाजी निर्णय घेतलाय. आयोजनाबद्दल काय सांगाल? पाहुण्यांचा विषय राहिला तर शेवटी एक गावच आहे आमचं. कारण दामणीचे आम्ही मस्करवाडी आहे आणि नियोजनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर प्रत्येकाचंच नियोजन चांगलं असतं. त्यात हा तर कॉमनच प्रश्न आहे. आणि राहिला प्रश्न की गेल्या या टुर्नामेंटला आम्ही प्रथम पारितोषिक मारलं. यावेळी देखील मारून आम्ही पुन्हा प्रथमच पारितोषिक मारू. नक्कीच आपली ग्रामदेवता आई भराडी माताच्या नावाने चषक भरवल्यात. खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाहीये. मॅच चालू आहे. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये. वेलकम अविसर. इथे मोरिया 11 मस्करवाडी संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. वेलकम. थँक्यू सो मच भरत जाधव सर. पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय. अतुल यांच्या गॅपमधून भेदून काढलाय. चौकार आलाय. पहिल्याच चेंडूवरती आपल्याला 4 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत 6 जणांच्या बॅटमधून. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट चेंडू पंचांवर कोणण्यात येते. धावसंख्येमध्ये एका धावेने भर. धावसंख्या 5 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाइड दिशेला. चेंडू जाईल सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय बिग 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 षटकार. साजनला चांगला खेळ करून दाखवावा लागेल, कारण मागील 2 मॅचमध्ये ज्या पद्धतीने बॅट शांत राहिलेली, आता त्याच्या बॅटमधून आपल्या धावा येताना पाहायला मिळतात. पहिला बघितला आपण ऑफसाईड दिशेला गॅपमधून बेधून काढला, चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर परत षटकार आपण पाहतोय. चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघासाठी. कौतुक करेन मी साजन यांचं. संघासाठी तारणारा बनण्यासाठी सज्ज आहे साजन. चांगला चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय ऑनसाइड दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि एका जागेवरती समाधान मानावं लागेल. चांगला भटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. आरोचिक. त्याचबरोबर या स्पर्धेदरम्यान ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सरशिप लाभली तेच माननीय आदरणीय सुमित मस्कर साहेब आणि कुमार रोहन घराळ साहेब. आपण अतिथी कक्षामध्ये यायचं. या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून तुमचा यथोचित सत्कार सन्मान केला जाईल. आदरणीय माननीय श्री सुमित मस्कर साहेब आणि कुमार रोहन घराळ साहेब. जाऊयात बॅक टू दी क्रिकेट. थँक्यू सो मच. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गॅपमधून चेंडू भेदले जात आहेत. क्षेत्ररक्षक तिथे आहे. सिंगल डबलचा खेळ आपण पाहतोय, कारण सुरुवात चांगली झाली. पहिल्या 2 चेंडूवरती हल्ला चढवला, त्यानंतर एक सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटेट ठेवणं गरजेचं असतं. तेच आपण पाहतो या दोन्ही फलंदाजांकडून. चांगला चेंडू होता. यॉर्करमध्ये जातानाचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जातोय. कोणती धाव नाहीये. बापूस आहे तिथे यष्ट्यांच्या पाठीमागे पाहताय तुम्ही. चांगली गोलंदाजी. ब्रह्मास्त्र जे म्हणतात क्रिकेटचं, यॉर्करमध्ये चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आणि या ठिकाणी ट्रिपल अजित केले. ज्या पहिल्या 2 चेंडूवरती ज्या फलंदाजाने षटकार चौकार ठोकून आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेलेलं, त्याच फलंदाजाची विकेट घेताना आपल्याला पाहायला मिळते अतुल चव्हाण. का मला पहिली ओव्हर दिली जाते, का पहिली ओव्हर मी टाकतो आपल्या संघाकडून, हे दाखवून देतोय अतुल चव्हाण. उत्कृष्ट गोलंदाजीचा नजारा. आयकॉन प्लेअर आहे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधला, तसेच मत्रेवाडीचा हिरो, मत्रेवाडीचा चॅम्पियन बॉलर, बॅट्समन, ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याच्या आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवात मात्र चांगली करून दिली आहे साजन यांनी, कारण मागील 2 मॅचमध्ये बॅट शांत राहिलेली. सुरुवात चांगली करून दिली. आता तिथून पुढे डाव सावरायचा आहे तो म्हणजे अजय आणि अमोल यांना. फुलटॉस मध्ये चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी हा येतोय बिग 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 षटकार. चांगला चेंडू होता. स्लोअर मध्ये जाताना बॅटची एज लागली. यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू जाताना पाहायला मिळतोय आणि एकच धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवलाय बारक्या यांच्या षटकाराला. त्यानंतर एक चांगलं आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते आणि गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन असणं गरजेचं असतं. बारक्या अनुभवी गोलंदाज आहे. संघाकडून भरपूर मॅचेस त्याने आपल्या गोलंदाजीवरती फिरवलेले आहेत. अप ट्रॅकर चेंडू होता. बॅटची एज लागली आहे. क्षेत्ररक्षक धावतोय तिथे, पण कुठेतरी या ठिकाणी डिक्लेअर झोनमध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळते बॅटच्या साह्याने. तसेच विघ्नहर्ता जाधववाडी संघ यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनाच्या अंतःकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. चकमा दिलाय गोलंदाजाने. चांगला चेंडू. कमबॅक केलंय. वाटलेलं फलंदाजाला की चेंडू पाठीमागून निघून जाईल, पण या ठिकाणी चकमा दिलाय. एक धाव मिळते लेगबायच्या स्वरूपात. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटची एज लागतीये. बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय, पण बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये आणि एक धाव यावरती.
धावसंख्या 23 या आकड्यावरती. शांत ठेवलंय बारके यांनी. पहिल्या चेंडू नंतर त्यानं कमबॅक केलंय गोलंदाजाने. वंचित ठेवलं या ठिकाणी अजय आणि अमोल यांना मोठ्या फटक्यापासून. चांगला चेंडू. चेंडू हवेत उंच. अक्षय आहे तिथे. सुटला झेल आणि या ठिकाणी त्या चेंडूवरती 2 धावा मिळतील. सुरेख फटका पाहिला आपण. उंची जास्त गाठलेली या चेंडूने पण कुठेतरी या ठिकाणी लांबी कमी पडली. धावसंख्या स्थिरावली आहे 25 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 या आकड्यावरती. पाठलाग करायचा 61 धावांचा. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कालच्या दिवसात मॅन ऑफ दी मॅचचा ज्याने पुरस्कार पटकावलेला तोच आता अजय मत्रे बॉलिंग मार्कवरती असतील. चांगली गोलंदाजी आपण पाहताय आणि स्पीडअप घ्यायचं आहे सर्वांनी. अजूनही आपल्याला क गट या ठिकाणी उरकायचं आहे आजच्या दिवसामध्ये. बारा चेंडू 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 3 धावा काढाल तर मॅच तुम्ही घेऊन जाल. चांगला चेंडू होता. पंचांगडे दात मागितले. वाईट चेंडू. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलाच खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेग अंपायर जरा तिकडे ती लहान मुले पाणी आय थिंक मोरे इलेव्हन मस्करवाडी संघाचे या ठिकाणी मनाच्या अंतकरणापासून सरसर स्वागत करतो. दोन्ही सूरज वाळके असतील, सूरज मस्कर असतील, प्रो प्लेयर आहेत मोरे इलेव्हन मस्करवाडी संघाचे. लॉफ्ट केलाय. अतुल आहे तिथे. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी बिग 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 षटकार. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय मात्र कारण धावा बनवायच्या आहेत. आता 36 बनवायच्या होत्या तर हे असे मोठे फटके येणं गरजेचं आहे कारण या 2 फलंदाजांनी मागील 2 मॅचमध्ये चांगली खेळी करून दाखवली आपल्या संघासाठी आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी हल्ला ठरवलाय. चांगला चेंडू आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. आणि डगआउट मधून नक्कीच टाळ्या वाजवल्या जातात. का नाही वाजवल्या पाहिजेत कारण पहिल्या 2 चेंडूवरती बिग हिट आलेत. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जय भवानी इलेव्हन करपेवाडी संघाकडून. धावा बनवायच्यात 61 धावसंख्या झाली आहे. 38 धावा झालेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात जी पाहिजे होती. चांगला चेंडू हाताळलाय. बॅटची एज लागले समोरच्या दिशेला. क्षेत्रक्षेत्र आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्ड होते जरूर पण कोणत्याही या ठिकाणी भुर्दंड भोगावा लागणार नाहीये. आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहताय तुम्ही. आणि 2 धावा या चेंडूवरती पाहतोय आपण. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार. त्यानंतर एक दुहेरी धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 9 चेंडू 21 धावांची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. 9 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर.
सा धावांसाठी सुरेख फटका. काय फटकेबाजी पाहतोय आपण. हल्ला चढवलाय मात्र अजय मत्रे जो की हुकमी हक्का आहे. तिसरं षटक अतिशय उत्कृष्टरित्या हाताळतात. आज कुठेतरी यांच्यावरती अजय यांनी हल्ला चढवलाय आणि अजयचं मी कौतुक करेन. चांगली खेळी पाहतोय. साजन ज्या पद्धतीने आऊट झाला त्यानंतर संघ अडचणीमध्ये होता. सावरायचं होतं आणि ते सावरून दाखवलंय अजय यांनी. कौतुक करेन मी या फलंदाजाचे. चांगला चेंडू हाताळलाय. गॅप मधून वेधून काढलाय. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग दिले आणि बघता बघता या ठिकाणी दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली. क्षेत्ररक्षणामध्ये गपलत होते अतुल यष्टेंच्या पाठीमागून. नजर ठेवतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकावर कुणाकडून चुकी होते, कुणाकडून या ठिकाणी धावा दिल्या जात आहेत. चांगलं या ठिकाणी कौतुक करेन मी दोन्ही फलंदाजांचं. तसे क्षेत्ररक्षणही त्या गपलत होतीये. 7 चेंडू 13 धाव्यांची गरज. 12 चेंडू 36 धावा पाहिजे होत्या. मॅच होती कुठे, आणून ठेवली कुठे. खरंच या ठिकाणी मी कौतुक करेन अजय यांचं. चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. बॉलला उंची जरूर आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि या ठिकाणी झेल पकडला जातोय. मोठा मासा गळाला लागतोय आणि आता मॅच मध्ये नक्कीच मात्र ट्विस्ट आलेली पाहायला मिळते. 7 चेंडू 13 ची गरज असताना आपल्याला इथं पाहायला मिळते विकेटचं पतन. मॅचचा टर्निंग पॉइंट होईल का, कारण ही विकेट महत्वाची होती. ती विकेट घेतलीये आपली मत्रेवाडी संघाने. ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली त्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवरती विकेट पाहिजे होती आणि ते मिळून दिले अजय मत्रे यांनी. 6 चेंडू 13चं समीकरण. कोण जाईल बक्षील पात्र फेरीमध्ये ते येणारे 6 चेंडू कळवतील. तसेच जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या मनाच्या अंतकरणापासून मी सहर्ष स्वागत करतो. तसेच सर्व प्रेक्षकांचे आणि वैयक्तिक 11 चेंडू 33 धावांचा खेळ राहिलाय. अजय यांच्या बॅटमधून टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. चांगली खेळी राहिली आहे. आता अमित वरती जबाबदारी असेल. 6 चेंडू 13 धावा डिपेंड करायच्या आहेत. दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू वाईटच्या रूपात पाहायला मिळतोय. 6 चेंडू 12चं समीकरण. आता पुन्हा एकदा या ठिकाणी खराब चेंडू. जी सुरुवात हवी होती ती पाहायला मिळत नाहीये. पण नक्कीच मी करपेवाडी संघाकडून ज्या पद्धती चेंडू हाताळायला पाहिजे त्या पद्धती हाताळले जात आहे समोरच्या संघाकडून. आणि 2 खराब चेंडू 2 अवांतर धावा पाहायला मिळत आहेत. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. बिग 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 षटकार. आणि 12वा खेळाडू जो आहे तो खरंच नक्की खुश असायला पाहिजे, कारण 61 धावांचा पल्ला गाठायचा होता. नक्कीच पप्पांनी त्याचा षटकार मारलाय. वडील तिथे आय थिंक खेळतायत बॅटिंगला आणि इथे 56 धावा झालेत. अजूनही 5 धावांची गरज. 5 चेंडू 5 धावा पाहिजेत. कोण जिंकेल बघूया. आता येणारा हाफ ट्रॅकर चेंडू समोरच्या दिशेला गॅप मधून मेंदू काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि एकच धाव त्यावरती. चांगलं या ठिकाणी कम्युनिकेशन, चांगलं कॉलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. 1 रन त्यावरती आपल्याला मिळताना. चांगला चेंडू हाताळलाय. मिसफील्ड होतीये आणि त्यावरती 1 धाव.
गपलत होते इथे कुठेतरी बारक्याकडून, ज्या चेंडूवरती धाव नको होती. अमित नाखुश असेल कारण या चेंडूवरती धाव नव्हती, कुठेतरी हाताला चेंडू लागून पाठीमागे गेला आणि त्यावरती चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. चांगला चेंडू आडव्या बॅटने गेलाय, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि हा येतोय विजयी 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 षटकार. आणि या ठिकाणी एसके समर्थ पळत जाताना पाहायला मिळतोय, कारण का नाही पळत गेला पाहिजे. संघ गेलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये, कारण धावांचा पल्ला होता 61, तो पाठलाग करायचा होता. दाखवून दिले दोन्ही संघाने, दोन्ही फलंदाजाने की आमच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, आम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊ शकतो आणि ते करून दाखवलं या सर्वांनी. नक्कीच हार्ड लक बॅड लक आपली मत्रेवाडी संघ थोडीशी गोलंदाजीमध्ये कुठेतरी हुकमी एक्के तुमचे कमी पडलेत, त्यामुळे ती मॅच गमावावी लागली. आणि कॉंग्रॅच्युलेशन जय भवानी 11 करपटी संघ, चांगला खेळ राहिला तुमचा आणि बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार हा दुसरा टंग धरतोय. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब धामणी विरुद्ध मोरिया 11 मस्करवाडी नंबर 1. आणि नक्कीच या ठिकाणी यूट्यूब वरती हा चित्र फिल्म आपल्याला पाहायला मिळते. का नाही आनंद झाला पाहिजे. जय भवानी 11 करपटी संघाचा विजय या ठिकाणी मिळवून बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेत. आई भराडी माता चषक 2026 मधला दुसरा संघ ठरतोय बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणारा. आणि या संघाचा मी वैयक्तिक